सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। आपण पाहू शकतो या उड्डाण पुलाचं काम कोरोना काळापासून सुरू होतं। जवळपास 4.5 वर्षांपासून या उड्डाण पुलाचं काम सुरू होतं। मात्र आज या उड्डाण पुलाचं उद्घाटन होणार आणि तात्काळ हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। आज मुख्यमंत्री ऑनलाईन या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। या उड्डाण पुलाच्या कामामुळे या परिसरातील जी काही वाहतूक कोंडी होती ती जवळपास 4.5 वर्ष या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना हा पुणेकरांना करावा लागत होता। मात्र अखेर हा उड्डाण पूल आजपासून सुरू होणार आहे। आपण जर बघितलं तर वरती मेट्रोचं स्टेशन आणि मेट्रोचं पूल आहे आणि याच मेट्रोच्या कामामुळे इथला जो काही जुना उड्डाण पूल होता तो पाडण्यात आला होता आणि त्यानंतर हा नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आलेला आहे। आणि आता यापूर्वी काही महिन्यांपूर्वी एक बाजू या उड्डाण पुलाची सुरू करण्यात आली होती, आता दुसरी बाजू देखील या उड्डाण पुलाची आता सुरू झालेली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न या निमित्ताने मिटणार आहे। या संपूर्ण जो काही रस्ता आहे अर्थात हा विद्यापीठ चौक शहरातील एक महत्त्वाचा चौक आहे, महत्त्वाचा रोड आहे। त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी या एकूण वर्दळ पाहायला मिळते आणि या उड्डाण पुलामुळे आता वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मिटणार आहे। कॅमेरामन विकीसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।